नमस्कार, नाशिकचा शेफमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं तेल आहे ना गरम करून घ्यायचं आहे. मस्त तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की थोडंसं शहाजिरं टाकायचं आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चॉप केलेला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आपल्याला एक सोनेरी रंग येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा बरं का. मस्त. आता त्याच्यामध्ये ना एक चमचा आपल्याला अद्रक लसणची पेस्ट टाकून घ्यायची. एक जवळपास 30-40 सेकंद त्याला फ्राय करून घेऊ. आता त्याच्यात काय करायचं, 2 मोठ्या आकाराचे बटाटे ना त्याची साल वगैरे काढून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि असे थोडेसे चंक्समध्ये थोडे मोठ्या आकारात आहे ना तुकडे करायचेत, त्याचे काप करायचेत आणि ते आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात. तर त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घेऊ त्याला सगळं मस्त व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकायचं एक अर्धा ग्लास. अर्धा ग्लासापेक्षा थोडंसं जास्त मिक्स करून घेऊ. आता याला झाकण लावायचं आहे आणि 15 मिनटं मध्यम आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. झाकण लावून 15 मिनटं. हे बघा, एक 7 ते 8 मिनटं झालेले आहेत. बटाटे अजून शिजलेले नाही आहे बरं का, पण चेक करून बघू. थोडेसे बाकी आहेत. तर काय करायचं, त्याच्यामध्ये ना 2 मीडियम आकाराचे टोमॅटो हे असे चंक्समध्ये कापायचे आहेत, मोठ्या आकारामध्ये बरं का. आणि परत याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून एक जवळपास 5-6 मिनटं आणखी शिजवून घ्यायचं मीडियम टेम्परेचरवर. तर बघा 5-6 मिनटं झालेले आहेत आणि किती सुंदर दिसतं आहे बघा. हलक्या हाताने मिक्स करून त्याच्यातलं पाणी आपल्याला आटवायचं आहे बरं का सगळं. तर पाणी पूर्ण आटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. गॅस बारीक करायचा बरं का. थोडीशी हळद, एकदम अर्धा चमचा त्याच्यापेक्षा कमी काश्मीरी मिर्च पावडर, अर्ध्या चमचापेक्षा कमी धने पावडर टाकायची आपल्याला आणि 3 सिक्रेट मसाले जे प्रत्येक ढाब्यात टाकतात, पण ते शेफ लोक, आचारी लोक जे आहेत ना ते सांगत नाही. तर ते मसाले तुम्हाला सांगतो मी कुठले आहेत. तर बघा आता मस्त फ्राय झाले. आता त्याच्यामध्ये पहिला सिक्रेट मसाला जे ढाब्यामध्ये वापरतात तो आहे पावभाजी मसाला. तो आपल्याला अर्धा चमचा टाकायचा आहे. दुसरा आहे आमचूर पावडर, ही आपल्याला अर्धा चमचा टाकायची आहे. आणि तिसरा आहे चाट मसाला, हा पण अर्धा चमचापेक्षा थोडासा कमी टाकायचा आहे. त्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त व्यवस्थित. हे बघा, हलक्या हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं ना त्याच्यात पाणी टाकायचं आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना 3 मोठ्या आकाराच्या शिमला मिर्च घ्यायच्यात. अशा मोठ्या आकारामध्येच त्याला आहे ना स्वच्छ धुवून कट करायच्यात बरं का. चंक्समध्येच ठेवा, खूप बारीक नका करू. एक वेळेस मिक्स करून घेऊ त्याला. गॅस आहे ना मीडियम करायचा. आता परत आहे ना थोडंसं मीठ टाकून घेऊ, जास्त नका टाकू. आणि थोडंसं पाणी, एकदम थोडंसं, फक्त स्टीम बसली पाहिजे एवढंच. ठीक आहे. आता त्याला झाकून एक 5-6 मिनटं मीडियम टेम्परेचरवर शिजवून घ्यायचं परत. हे बघा, आपले बरोबर 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत. आणि शिमला मिरचीला ना जास्त शिजवायचं नाही, 5-6 मिनटं सफिशियंट आहे. अशी हिरवीगार अशी कोथिंबीर मस्त स्प्रिंकल करायची आणि ह्या भाजीचा आस्वाद घेऊन बघा आणि मला सांगा की कुणाला आवडणार नाही. एक नंबर अशी आपली ही शिमला मिर्च आणि आलूची बटाट्याची भाजी, एकदम ढाबा स्टाईल.